मस्त मस्त दिवसाची मस्त मस्त सुरुवात. वॉकिंग झालेलं आहे, टॉकिंग झालेलं आहे. आणि हे बघा का, घोडेच घोडे, घोडेच घोडे. मोर्या बाप्पा मोर्या. किती घोडे आलेत आज. मोर्या मोर्या बाप्पा मोर्या मोर्या मोर्या. चला बाजूला वा. काय झालं डोळ्याला बाबा? चला बाजूला वा. आम्ही जायचं कसं? हां जायचंय की आम्हाला. चला जागा द्या, जागा द्या. तर भीती वाटते ना आपल्याला काहीतरी करतील म्हणून. काय करत नाहीत सोडा, पण तरी चला. वॉकिंग झालेलं आहे, टॉकिंग झालेलं आहे, हयग्रीवाचं दर्शन झालेलं आहे, अश्वाचं दर्शन झालेलं आहे. विष्णूचा अवतार आहे तो, तर त्यामुळे त्याचंही दर्शन आज सकाळी सकाळी झालेलं आहे. आता करूया नाश्ता. चला. जाताना मी पीठ भिजवून गेले होते. डोसा प्रीमिक्स माझं मी नेहमी करते ते डोसा प्रीमिक्स भिजवून गेले होते. याच्यामध्ये रवा आणि ते एकदम महिन्याचं करून ठेवते ना मी ते पीठ. सगळ्या डाळी, तांदूळ, ज्वारीचं पीठ, गहू, ज्वारी, तांदूळ, सगळ्या डाळी, खडा मसाला, असं एकदम सगळं मी न भाजता दळून आणते. 1 किलो ज्वारीला बाकी सगळं पाव किलो घालायचं. सगळ्या डाळी घालायच्या. लाल डाळ, पिवळी डाळ, सगळ्या डाळी घालायच्या, हिरवी डाळ. आणि आता हे बघा मस्त झालेलं आहे. आता यामध्ये मिरची अर्धी चिरून घालते, कांदा घालते आणि कोथिंबीर घालते आणि लगेच तवा ठेवते. चला आता मिरची कांदा चिरून घेऊया. काय कसंही चिरा, बारीक चिरा, जसं जमेल तसं. आपला हा नेहमीचा रोजचा गडबडीचा डोसा, घावन, आंबोळी, काय म्हणायचं ते म्हणा, पोटभरीचा नाश्ता आहे आपला. 1 किलो ज्वारी घ्यायची, तांदूळ, गहू आणि सगळ्या डाळी घरात असतील नसतील तेवढ्या सगळ्या डाळी घ्या. पाव किलो. त्याच्यात आपले कांदे पोहेवाले पोहे असतात की नाही जाड, ते पण पाव किलो घालायचे. फुटाण्याची डाळ पाव किलो घालायची. हरभऱ्याची डाळ तर घालायची, फुटाण्याची डाळ पण पाव किलो घालायची. जिरं 100 ग्रॅम, धने 100 ग्रॅम, मेथ्या 1 तोळा, लवंग 1 तोळा, मिरे 1 तोळा. झालं बस, एवढंच घालायचं असतं. आणि सगळं करून आणा, दळून आणायचं. सगळं दळून आणायचं. महिन्याचं होतं एवढं. माझ्यासाठी महिन्याचं होतं. रोज 2-2 डोसे, रोज 4-5 डोसे होतातच. हे बघा दाखवते. किती सुंदर दिसतंय बघा. झालं की नाही एक जीव? परफेक्ट. चला तवा ठेवूया. तवा गरम झाल्यावर त्यावर जरा तेल घातलं आणि मग डोसा घातला. बाजूनी काय तेल बिल सोडायचं नाही हं. आणि एक झाकून ठेवायचं 1.5 मिनिट. बास. 1.5 मिनिट झालेलं आहे. बघा बरं, 1.5 मिनिटाला बरोबर या कडा अशा लालसर होतात आणि इतक्या सहजपणे आपला हे डोसा, घावन, आंबोळी, जाळीदार आंबोळी निघते. चला आता खाऊया आणि नंतर चहा पिऊया. आपण करतो ती फेवरेट चटणी, आवळा, ढबू मिरची घालून आणि कच्चा कांदा. मस्त लागते चटणी. आणि हे घावन डोसे खूपच पौष्टिक नाश्ता आहे हा सगळ्यांच्यासाठी, सगळ्या वयोगटासाठी. दात वगैरे काढले असतील त्यांच्यासाठी पण, म्हाताऱ्यांच्यासाठी गुटू गिळायला चांगला आहे हा नाश्ता. होय की नाही? मस्त आहे. तुमच्या काही खूप जणी करून खायला लागलेले आहेत आता. पीठ दळून आणायचं, डोसा, घावन म्हटलं की करून घालायचं. भूक लागली म्हटलं की करून घालायचं. आजारी माणसाला करून घालायचं. मल्टीविटॅमिन
अहो माझं झालंय खाऊन, आता या तुम्ही खायला. शेंगदाणे भाजत भाजत डोसा चालू आहे आणि इकडे चहा पिणं सुद्धा चालू आहे. बघा गृहिणी एका वेळेला किती कामं करत असतात. बायकांनाच जमतं हे सगळं. हे पुरुषांना एक दिवस अंगावर पडलं की नाही काही काही करतच नाही ते. राहू म्हणतात जाऊन हे काही जमणार आहे का असलं. वर्क मॅनेजमेंट, टाईम मॅनेजमेंट, एनर्जी मॅनेजमेंट, अंगात ताकद नसली तरी कसं काय सगळं बायका करतात त्या बायकांनाच माहिती सगळं. गृहिणींनाच माझ्या माहिती सगळं. आवाज यायला आहे ना? ओके. धाणे हे घरात भाजलेले असले ना की जास्त टेस्टी लागतात. भट्टीतले आणले ना की पहिले 2 दिवस ते टेस्टी लागतात आणि त्यानंतर ते मातकट लागायला लागतात. मातकट. आणि त्याची माती हाताला लागायला लागते. वाळूत भाजलेले असतात ना ते. त्यामुळं कंटाळा करू नका, दाणे असेच भाजा. मी अडचणीला 1-2 वेळा आणले होते किलो, पण काय सांगू, चुर्र आवाज आला बघा. आला की नाही? आता हे काढायचं बघा. झालं की नाही? मस्त झालं. हां थांबा मामा बा. बघा आता हे एक का शेंगदाणे भाजायचं चाललंय. आता गॅस बंद करूया, याचा गॅस बारीक करूया. आले. हे उलट करूया आणि आता आणायला जाऊया केळी. त्याचा घोट पिऊन घेऊया. चला मस्त वाटलं. इथं चक्कीचे पैसे ठेवायचे असे पटकन लागतात. बास मला बास की उद्या परत देतायच की. युट्यूबला दिसायला लागलाय. हे असं घेताना जरा तेवढंच जरा वेगळं. आणि जे ओळखीचे असतात की नाही त्यांना लगेच वाटतंय बघा. फेमस झालं तुम्ही, फेमस. आनंद वाटला की नाही तुम्हाला? बघा असं आहे, आपण एकमेकांना काय देऊ शकतो? आनंद तेवढंच की. आयुष्यात काय घेऊन जायचंय? असा गेला काय जळला का? नाही जळत नाही तसं. ते जजमेंट आहे बघा, परफेक्ट. आता इकडे आपण गॅस बंद करून गेलो होतो. चला पुन्हा भट्टी चालू. ही बघा अशी ही गृहिणीची कामं असतात. आणि मी तुम्हाला एक सांगू का, ही कामं आपण आनंदाने करत खायची काय सारखं उदगात खायचं आनंदानं करायची. आता मी जर काही ना सांगितलं असतं जरा केळी घ्या हो, ते उठणार मग जाणार, मग पैसे कुठे आहेत विचारणार, मग समोर असलं तरी लक्षात येणार नाही, मग जाणार, मग ते केळीवाले मामा देणार. आणि तेवढ्यासाठी त्यांना ते नको वाटतं. 3 केळ्यांसाठी एवढं काय लांब जायचं आणायला असं वाटतं. घरातनं बाहेर जायचं आपलं नाही. आपलं 100 वेळा मी जाते बाहेर. गेटशी जायचं, कधी फळवाला येतो, कधी केळीवाला येतो, कधी भाजीवाला येतो, कधी कोथिंबीरवाली बाई येते. सारखं जायचं घेऊन यायचं. व्यायाम होतो. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही म्हणाल मॅडम किती वेळा जाता आणि किती वेळा येता? होय 100 वेळा जायचं आणि 100 वेळा यायचं. कळलं? तर कधी खातात तेव्हा खातात. एक करून ठेवलेला आहे, दुसरा पण केलेला आहे. कधी खातात तेव्हा खाऊत. तवा आहे ना यावरती हा आता चहा ठेवा. हे गॅस तर बंदच केलेला आहे, तो चहा पण गरम राहतो. अशा आयडिया. 10 मिनटं झाली आता. शेंगदाणे भाजायचं काम चालू आहे. सारखं हलवावं लागतं असं. मग तुम्ही म्हणणार
ओव्हनमध्ये का नाही तुम्ही भाजत? काय मला हे आवडतं. आता बारीक केलेलं आहे हो गॅस, नाहीतर जळून खाक होती. हे बघा, चुटक चुटक वाजायला लागलं की एकदम गॅस बारीक करायचा. आणि हे जे आहे, हा जो निर्लेपचा तवा होता माझा, लग्न झाल्या झाल्या माझ्या मैत्रिणींनी मला गिफ्ट केला होता. त्याचं काम अजून चालू आहे. कशासाठी माहिती? शेंगदाणे भाजणे, हे एकच काम आहे याचं. मस्त शेंगदाणा भाजला जातो, पण ह्याच्यातच भाजते मी शेंगदाणे कायमस्वरूपी. खडरम खडरम करा, काही करा. आता लग्न होऊन 40 वर्ष झाली, तर हे 40 वर्षाचं भांडं आहे. शेंगदाणे भाजायचं भांडं. तर तुम्ही म्हणाल काय हे मॅडम छोट्या छोट्या गोष्टी दाखवता, पण तुम्हाला सांगू का, ह्या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा आपल्याला घरात करता येतात. हे तरुणपणी किंवा मुलं लहान असताना सगळं वाटतं नको रेडीमेड आणूया, भाजलेले शेंगदाणे आणूया, हे करूया, सगळं रेडीमेड आणूया. ताक नको, लोणी नको, दही नको, सगळं घरात नको, सगळं रेडीमेड आणूया. तूप नको घरात करायला असं वाटतं. म्हणून मी सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवत असते की एखादी गोष्ट जेव्हा आपण सारखी सारखी बघतो तेव्हा ती सोपी वाटायला लागते, सारखी सारखी बघून, आणि आपल्यालाही करावीशी वाटते. तुम्हाला वाटत असेल रोज तोच तोच डोसा काय दाखवतात. एकतर आम्ही तोच तोच डोसा खातो, तोच नाश्ता खातो, चवीचवीनी खातो, पोटभरीचा होतो, पौष्टिक आहे. दर 2 दिवसांनी आवळ्याची, तिसऱ्या दिवशी आवळ्याची चटणी करायची. सोपं नाही आहे ते खरं, सगळं पाहिजेच ना त्याला शेवटी. चला, गॅस आता मी बंद केला गॅस, कारण की नाहीतर जळून जाते. आणि आता तरीसुद्धा हे जरी गॅस आपण बंद केलेला असला तरी असं हलवत राहावं लागतं, नाहीतर खालचे शेंगदाणे जे असतात ते जळतात. असंच एक चांगलं 5 मिनटं करत राहायचं आणि त्यानंतर गॅसवरून उतरवायचा तो. आत्ता अजूनही चालतंय मला गॅसवर ठेवलेलं. गॅस बंद असला तरी शेगडी गरम आहे, तवा गरम आहे, त्यामुळे कंपल्सरी असं हलवायचंच, नाहीतर कष्ट सगळे वाया. शेंगदाणे येता जाता आमच्याकडे सगळेजण खातात आणि नंतर मग भडंगमध्ये, पोह्यामध्ये, उपीटामध्ये हेच घालायचे. कच्च्या शेंगदाण्याऐवजी हेच फोडणीत टाकायचे आणि चांगले लागतात, चविष्ट लागतात. गारच आहे, नाहीतर तुम्ही म्हणाल काय गरमला हात लावला काय, नाही. हे पहा, कारण हे गरम होतं ना, मग त्याच्यामुळे जर शेंगदाणे माझे जळले असते, खाली काळे झाले असते, म्हणून खाली उतरवलं. आणि एकदम कट्ट्यावर ठेवायचं नाही, कारण उगाच तडकलं फडकलं तर कोण सांगितलं, डोक्याला त्रास. आता हे येता जाता जरासं दुर्लक्ष झालं तरी चालतं, पण येता जाता हे हलवायला पाहिजेच. तर मी काय सांगत होते, आपण ही गृहिणी असे 100 कामं करत असतो, आपण आवडीने करतो, पण ती किचनमध्ये आवश्यक असतात. स्वयंपाकघरात ही कामं सगळी आवश्यक आहे, केलीच पाहिजे. घरातल्यांनाच नाही, आपल्याला सुद्धा येतात, आता शेंगदाणे खायला आवडतात की नाही, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी, काम वाढतं आपलं, नो डाऊट. तरुणपणी नको वाटतं या गोष्टी, मग आपण म्हणायचं डाएटिंग करा, डाएटिंग करा, आणि शेंगदाणे खायचे नाही, कुणाला खाऊ द्यायचे. काम वाढतं म्हणून अशी सगळी ही गंमत आहे. तुम्हाला सांगते, माझी आई अशी किलोनी शेंगदाणे भाजून ठेवायची घरात, आणि मग त्याच्यानंतर शिकवणीला वगैरे जाताना, पूर्वी आम्ही स्कर्ट घालायचो, शिकवणीला जाताना स्कर्टच्या खिशामध्ये मुठीनी शेंगदाणे आम्ही सगळ्या मैत्रिणी आपापल्या घरातनं आणायचो
आणि शिकवणी चालू असताना असं करून खायचं, न समजेल असं. त्याचा वास यायचाच की हो भाजलेल्या शेंगदाण्यांचा. गुरुजी ओरडायचे, सर ओरडायचे आम्हाला, कोण खायला लागले, कोण खायला लागले, घरात खाऊन येता येत नाही का, इथं का खाता. पण काय कोणाच ठाऊक, शिकवणीत शेंगदाणे खायला फार आवडायचे. इतर नाही, पण शेंगदाणे खायचे शिकवणीत. का खायचे कुणाच ठाऊक, पण खायचे, ओरडून घ्यायचं. आणि वर असं चोरून चोरून असं असं इकडं तिकडं बघायचं, असं असं करायचं, तोंडात टाकायचं. आणि तोंड हलवलेलं कळायचं, मस्तपैकी छान खमंग वास यायचा, सरांना कळायचं, ओरडून घ्यायचं. ते शेंगदाणे कुठे आहेत दे म्हणायचे. मग शेंगदाणे सगळे आपल्या आपल्या खिशातले काढून द्यायचे. मग सर सगळ्यांना वाटून टाकायचे आणि खावा म्हणायचे. 5 मिनटं सगळ्यांनी खावा शेंगदाणे. आणि वर सांगायचे, पुढच्या वेळेला शेंगदाणे आणले तर भरपूर आणायचे, नुसतं स्वतःसाठी एकटीसाठी आणायचे. ते पूर्वीचे गुरुजी पण खूप चांगले होते, उगाच काय, चांगले होते. आठवलं तरी आता असं वाटतं की किती छान होतं ते आयुष्य. पण छान होतं ते. सगळे गुरुजी वगैरे आठवतात, सर आठवतात, सगळी मॅडम सगळ्या आठवतात. त्यांची शिकवायची पद्धती किती सुंदर होती, आनंद वाटायचा. आताही तसंच असणार हो. प्रत्येक विद्यार्थी दशेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला आपले शिक्षक, आपले गुरु हे प्रचंड प्रिय असतात. म्हणजे आईबापाशिवाय पेक्षासुद्धा शाळेतले शिक्षक जास्त प्रिय असतात. आजही तसंच आहे, मी बघते ना आमच्या नातवंडांचं, त्यांना शाळेतले शिक्षक खूप आवडत असतात. आणि ते पण तेवढंच त्यांच्यावर प्रेम करतात. अजूनही शिक्षक हा तसेच आहे, गुरु हे गुरुच आहे, हे मात्र अगदी खरं. तसंच ते मुलांवर प्रेम करतच असतात. पालकांना आपल्या मुलांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही आहे आता. जे काय शिक्षक लक्ष देतात मुलांच्याकडं तेच खरं. कारण पालकांना नाहीच हो, वेळच नाही आणि देतच नाहीत. सगळे पालक पैशाच्या मागे, त्यामुळे पालक देत नाहीत लक्ष मुलांच्याकडे, शक्यच नाही. संस्कार वगैरे करायला तर कुठलं काय, पालकांच्यावरच आता संस्कार नाही आहेत तर ते काय करतील. चला जरा पंखा लावला, उकडायला लागलं, जरा रेस्ट घेऊया. मावशी आले की पुन्हा एक चहा पिऊया.